टीटीडीसी कुरिअर कंपनीमध्ये पार्सलने आलेल्या एकूण 97 तलवारी, 2 कोकरी, 9 मॅन असा 3,22,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 30 एप्रिल 2022 रोजी औरंगाबाद येथे डीटीडीसी कुरिअर कंपनीमध्ये अवैधपणे तलवारीचा साठा आढळून आला होता। त्या अनुषंगाने दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दिलीप शिंदे यांनी हद्दीत असणारे सर्व कुरिअर कंपनीमध्ये जाऊन तेथील प्रतिनिधींना आपले कुरिअर कंपनीमध्ये येणारे सर्व पार्सलचे काळजीपूर्वक स्कॅनिंग करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यानुसारच हद्दीतील सर्व कुरिअर कंपन्या त्यांच्या गोडाऊनमधील माल एक्सरे मशीनमधून स्कॅन करीत होते। याच दरम्यान 1 एप्रिल 2022 रोजी डीटीडीसी कुरिअर कंपनीतील व्हिजिलन्स अधिकारी श्री रजित कुमार सिंग यांनी कळवले की आमच्याकडे आलेल्या एका पार्सलमध्ये स्कॅनिंग केली असता बॉक्समध्ये तलवार सदृश्य वस्तू आढळून आल्याचे सांगितले। त्यानुसार लगेचच सदर ठिकाणी पोलिसांनी जाऊन पाहणी केली। यामध्येच या लाकडी बॉक्समधील एकूण 97 तलवारी, 2 कोकरी आणि 9 मॅन असा एकूण 3,07,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतलेल्या आजच्या पत्रकार परिषदेत दिली आहे। औरंगाबाद येथे डीटीडीसी कुरिअर कंपनीमधून अवैधपणे तलवाराचा साठा आढळून आला होता। त्या अनुषंगाने दिघी पोलीस स्टेशनमध्ये डीटीडीसीचं एक मिडल सेंटर आहे, जिथून गोडाऊनमधून सगळीकडे माल जातात। तिथे दिघी पीआई ने योग्य दिलीप शिंदे ने योग्य मार्गदर्शन दिला होता। त्यांचे जे अधिकारी आहे श्री रणजित कुमार सिंग, आणि रणजित कुमार सिंगने निर्देशाप्रमाणे सर्व मालाची स्कॅनिंग केली आणि तिथे लोखंडी वस्तू आतमध्ये आहे असं समजून आल्यानंतर त्याने पोलिसांना निरोप दिला। त्या आधारावर 92 तलवारी, 2 कुकरी, 9 मॅन असा एकूण 3,07,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आला। आणि यामध्ये जे आहे आर्म्स ॲक्ट 425 प्रमाणे गुन्हा दाखल करून उमेश सूद आणि अनिल होन याला आरोपी बनवण्यात आला। उमेश सूद पंजाबचा आहे, अमृतसरचा, आणि अनिल होन औरंगाबादचा आहे। त्यांना अटक करण्याची कारवाई जारी आहे। आतापर्यंत अटक झाली नाही, ते मिळून आलेला नाही। दुसरा जे आहे ते त्याच्या दुसऱ्या दिवशी 3/4/2022ला ते आणखीन 5 तलवारी मिळून आला, आणि ते पण सूचना डीटीडीसीचे सुरक्षा अधिकारीने दिली, आणि त्या आधारावर ते गुन्हा पण दाखल करण्यात आला। पाठवणारा मनिंदर आणि रिसीव करणारा अहमदनगरचे जे आहे आकाश पाटील, त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अहमदनगरचे आकाश पाटीलचे फोनवर बोलणं झालेलं आहे। आता टीम पाठवण्यात आलेले आहे, त्यांना बोलविण्यात आलेले आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ते तलवार धारदार नाही आहे, आणि ते तलवार ते लग्न समारंभासाठी, कारण ते लग्न समारंभमध्ये वस्तू पुरवण्याचं काम करतो, सामग्री पुरवण्याचं काम करतो, त्यासाठी मागवलेले आहे। तर अशा प्रकारचे जे हे आहे कारवाई झालेली आहे। एकूण 4 आरोपी आहे। आरोपी अटक करण्याचे बाकी आहे, पण मोठ्या प्रमाणात जे तलवारीच्या हत्यारासाठी आढळून आलेले आहे। पुढे इलेक्शन्स आहे, त्यापूर्वी हे सर्व जे तलवारी वगैरेचे वितरण रोखणे क्रमप्राप्त आहे, आणि त्या अनुषंगाने आपण पुढील कारवाई करतो आहे।